उद्धव ठाकरे शिवसेना एक, शरद पवारांच्या राष्ट्रवादींनी 4 ठिकाणी सध्या आघाडी घेतलेली आहे, तर काँग्रेसनी 2 ठिकाणी आघाडी सध्या घेतल्याचं चित्र सध्या दिसत आहे। शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारे जनमत जे आहे ते महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतंय। अगदी बरोबर आहे। पश्चिम महाराष्ट्रातलं जनमत जे आहे ते महाविकास आघाडीच्याच बाजूने या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर यामध्ये एक अपक्ष आहे, एक शिंदे गटाकडे जागा गेले, तर एक भाजपकडे देखील या पश्चिम महाराष्ट्रात जागा गेल्याचं पाहायला मिळते। आपण जर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर शाहू छत्रपती महाराज जे आहेत ते 25,000हून अधिक मताधिक्य घेऊन आता या ठिकाणी अजूनही मतमोजणी जी आहे ती सुरू आहे। चौथी फेरी या ठिकाणी संपलेली आहे आणि चौथ्या फेरी अखेर शाहू महाराज जे आहेत ते 25,000हून अधिक मताधिक्य घेऊन या ठिकाणी तर मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे। तर हातकणंगलेचा विचार केला तर त्या ठिकाणी टफ फाईट पाहायला मिळते धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यामध्ये। खरतर त्या दोघांमध्ये पहिल्या फेरीपासूनच जवळपास 1 ते 1,500 फेरींचा प्रत्येक मतांचा खरतर फरक जो आहे तो प्रत्येक फेरीमध्ये पाहायला मिळत होता। चौथ्या फेरी अखेर 4,400 मतांनी सत्यजित पाटील सरोडकर जे आहेत ते आता आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। तर सांगलीचा विचार केला तर त्या ठिकाणी विशाल पाटील जे आहेत ते 30,000हून अधिक मतांनी आघाडीवरती आहेत। सगळ्यात महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्रातला एक मतदारसंघ होता तो म्हणजे बारामती मतदारसंघ। खरतर त्या बारामती मतदारसंघामध्ये देखील सुप्रिया सुळे जे आहेत त्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे हे महाराष्ट्राचं आणि एकंदरीतच देशाचं लक्ष या बारामती मतदारसंघाकडे लागलं होतं, कारण त्या ठिकाणी 2 पवारांमध्ये ही खरं तर लढाई होती। त्यामुळे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे सध्या तरी बाजी मारताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण माढ्याचा विचार केला तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील चांगली आघाडी सुरुवातीपासून घेतली। सोलापूरचा देखील विचार केला तर त्या ठिकाणी प्रणिती शिंदे या जे आहे ते आपल्या वडिलांचा पराभव, जसं आपण मगाशी देखील म्हटलो की वडिलांचा पराभव 2014ला झाला, 2019ला देखील झाला आणि त्या दोन्ही पराभवांचा बदला घेताना खरं तर प्रणिती शिंदे आता पाहायला मिळतात। कारण पश्चिम महाराष्ट्रात एकंदरीत बेनिफिट मिळतो असं दिसतं आहे। बहुतांश जागा सर्वच्या सर्व ठिकाणी जरी नसली तरी बहुतांश ठिकाणी सध्या पुन्हा एकदा हे आकडे बघा, भाजप 1, शिंदे गट 1, एक अपक्ष या ठिकाणी आघाडीवर आहे। पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जात आहेत 4 ठिकाणी, उद्धव ठाकरे 1 आणि काँग्रेस 2 असं सध्या चित्र आहे। याविषयी आपण अधिक बोलूया। आपल्याबरोबर सध्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते अजित चव्हाण आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सुद्धा आहेत। अजित चव्हाण यांच्यापासून सुरुवात करूया। अजित, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर जोरदार मुसंडी महाविकास आघाडी मारते असं सध्याच्या ट्रेंडमधून दिसतंय। विशेषतः सांगलीची जागा मोठ्या फरकाने 30,000पेक्षा जास्त लीड इथे विशाल पाटील टिकून असल्याचं चित्र आहे, जे अंतिमतः मवियाचे उमेदवार आहेत असं मानलं जातं, जरी ते बंडखोर आहेत असलं तरी। काय आपली पहिली प्रतिक्रिया पश्चिम महाराष्ट्राची? अमोल, मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची, पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मोठा प्रवास मी केला। व्यक्तिगत पातळीवरती माझं असं स्पष्ट मत आहे की अजून आता हे कल आपल्या हाती येत आहे। जसजसा आणखी वेळ पुढे सरकत जाईल मला असं वाटतं चित्र स्पष्ट होत जाईल आणि आपण पाहू शकाल की भारतीय जनता पक्षाचा कौल हा भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रातनं हा मोठा कौल मिळताना आपल्याला दिसेल। मला असं वाटतं हे सुरुवातीचे आकडे आहेत, आता अजून कल आपल्या हाती येत आहेत। जोपर्यंत पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा कल हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाकडे गेलेला आपल्याला दिसेल। यांनाही आम्ही सकाळी हाच प्रश्न विचारला होता। त्यांनी सांगितलं होतं की साधारण 11:30 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सेट होतील आणि आपल्याला चित्र स्पष्ट होईल। आता 11:30 वाजता 11:30 वाजत आले, 15 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्ही सांगताय की अजून 1 तास 1.5 तास लागेल हे कल सेट व्हायला। साहजिक आहे, बऱ्याच लढती ह्या अटीतटीच्या आहेत, कोकणातली आहे, बीडची आहे, नाशिकमधली मोठी अपडेट आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे राजाभाऊ वाजे यांनी आता 70,000च्या आघाडीचा पल्ला पार केलेला आहे। 71,000 मतांनी ते आघाडीवर आहेत। अजित चव्हाण, तुमचाही मतदारसंघ आहे नाशिक हे तुमचं जन्म ठिकाण सुद्धा आहे। नाशिकमध्ये काय दिसतंय सध्या? राजाभाऊ वाजे 71,000 मतांची आघाडी घेताना दिसत आहेत। हा तरी निर्णायक कल आहे असं आपल्याला वाटतं की अजून थोडं थांबायला पाहिजे? अमोल, मला पूर्ण खात्री आहे की अजून शहराची मतदान यंत्र जी आहेत ती जेव्हा मोजायला सुरुवात होईल, जेव्हा शहराचा कल आपल्याला कळायला